आजचा व्हिडिओ हा खास टरबूज खाणाऱ्या आणि कलिंगड खाणाऱ्यांसाठी, सिटीतल्या किंवा इतर ज्या शहरातल्या लोकांसाठी, की जे सोशल मीडियावर दाखवतात दर दीड महिना किंवा 1 महिना किंवा 15 दिवस झाले का कोणीतरी येतंय चुकीची रील बनवतंय, की शेतकरी कलिंगड हे इंजेक्शन टोचून पिकवतोय, कलर आणतोय. हे सगळं चुकीच्या आणि अफवाच्या रील आहे. आणि आता काल परवा जी घटना घडली मुंबईमध्ये एकाच कुटुंबातले 4 जण दगावले. त्यांनी बिर्याणी खाल्ली, नंतर कलिंगड खाल्लं. तर हे सगळं खोटं आहे. कारण आता त्यांचं पीएम रिपोर्ट बी येणार आहे, ते निष्पन्न बी होणार आहे. कलिंगड खाल्ल्याने कुणीही दगावू शकत नाही. तर मित्रांनो, की ही ज्या आपल्या सोशल मीडियावरती चुकीचा वापर करतात जे लोक, कलिंगड हा इंजेक्शन देऊन फुगवतो किंवा अनेक रसायन टाकून वेगळ्या पद्धतीने कलर आणतो. असं कुठलंही रसायन आणि कुठलंही इंजेक्शन नाही. एकदम हे चुकीचं आणि अफवा करतात ते. आम्ही स्वतः 20 वर्षापासून कलिंगडाची शेती करतो आणि आम्ही अहिल्यानगरमध्ये 20 वर्षापासून हजारो शेतकऱ्यांच्या सानिध्यात आहे. आणि आपण आज सोशल मीडियावरती रील बनवतो कलिंगडाची, इतर पिकांची. तर महाराष्ट्रात सुद्धा हजारो, लाखो शेतकऱ्यांच्या संपर्कात आहे. तर कुठलीही ट्रिक अशी कुठलीही ट्रिक नाही, हे कुठलं इंजेक्शन नाही, की तिने ते लाल होतं किंवा तिची साईज होती. हे एकदम चुकीचे व्हिडिओ आहे, चुकीचे अफवा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शेतकरी 1.25 लाख ते 1,30,000 ते 1 लाख रुपये खर्च करून 90 दिवस कष्ट करून कलिंगड पिकवतोय. आज 3-4 रुपये बाजार होता आणि आज परत समजा 12, 13, 14, 15 रुपये बाजार झालेत आणि त्यातच अशा चुकीच्या रील प्रसार माध्यम तुम्ही जे येऊ राहिल्या शेतकऱ्यांच्या विरोधात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शेतकरी एकदम प्रामाणिक पद्धतीने काम करतोय. आणि जे शेतकरी मित्र आहे, जे शेतकऱ्यांना रील मार्फत मदत करतात, त्या शेतकरी मित्रांनी निश्चितच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा आणि शेतकऱ्याच्या बाजूने रील बनवा. की जे सोशल मीडियावर चुकीचं इंजेक्शन दाबून किंवा कुठलं तरी केमिकल टाकून कलिंगड फुगावतात, पिकवतात, हे सगळं चुकीचं आहे. त्याला निश्चित तुम्ही सुद्धा विरोध करा मित्रांनो. आणि असं कुठलंही जगात अजून इंजेक्शन आणि कुठलंही केमिकल बनलेलं नाही, की त्यांनी कलिंगड एकदमच 10 रुपयाच्या इंजेक्शननी फुगतं. तर शेतकऱ्याला असं जर असतं तर शेतकऱ्याला असे लाखो रुपये खर्च करण्याची गरज कुठलीही पडलेली नसती. त्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि त्या अफवा अफवा असणारे व्हिडिओ बघू बी नका.